साहेब यांना विनंती केली की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। पुढची मॅच लगेच चालू होते। सेकंड राऊंडची पहिली मॅच नारपोली विरुद्ध कालुंद्रे या दोन संघांच्या दरम्यान तानाजी खंडागले साहेबांचा सन्मान मात्र इथे केला जातोय। आमचे पुढचे मान्यवर भाजपचे सचिव माननीय श्री आदरणीय रवींद्र गायकवाड साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। मी रवींद्र गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। प्रत्येक मान्यवराचा सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आणि आमचे आयोजक अगदी लक्षपूर्वक आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान करतात। बोलतोय आपण मॅच कडे, जिथे मॅच चालू होते कालुंद्रे विरुद्ध नारपोली यांच्या दरम्यान। आपण वळूयात रोशन सकपाल सर यांच्याकडे। हॅलो, त्याच दरम्यान परशुराम मगर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल। त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर विकासदादा जुमारे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मी मच्छिंद्र मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण परशुराम मगर यांचा सन्मान करायचा आहे। सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, इस मुकाबले को शुभकामनाएं देते हुए पूर्वा नेटवर्क केबल के प्रोप्राइटर महेश जी पाटिल, हमारे दोस्त भास्कर जी भोईर और रुपेश पाटिल, केतन भोईर, इन्होंने इस मुकाबले को शुभकामनाएं दी है, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। और चलेंगे मुकाबले की तरफ, जिसे जहां पे दूसरे सत्र का पहला मुकाबला, एक तरफ मंगल मूर्ति कालुंद्रे टीम तो दूसरी तरफ जय हनुमान महोत्सव 11 नारपोली टीम का ये पहला बल्लेबाज, पहला ब्रेक थ्रू, फर्स्ट विकेट डाउन। काफी अच्छी गेंदबाजी आकाश कीरी। ये गेंदबाज, ये बंदा इस साल अगर देखा जाए ना तो बहुत बेहतरीन फॉर्म है। जहां तक मंगल मूर्ति कालुंद्रे टीम की बात करी जाए ना तो काफी बढ़िया परफॉर्मेंस है इस बंदे का। 23 नंबर की जर्सी पहने हुए ब्लैक एंड व्हाइट यूनिफॉर्म कॉम्बिनेशन में मंगल मूर्ति कालुंद्रे टीम के गेंदबाज आकाश गिरी। पावर प्ले की दूसरी गेंद के ऊपर विकेट। नए बल्लेबाज दिनेश पाटिल, ये और एक बड़ा नाम ओवर द विकेट। आकाश और परफ्यूम डुले रही थी, बिल्कुल नाक के सामने से गेंद गुजर गई और गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। डॉट बॉल। प्रकाश पाटिल, हमारे दोस्त नारपोली के, वासु पाटिल, योगेश मस्कर, ये सभी मुकाबला देख रहे हैं, उनका हम फिर एक बार दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। ओवर द विकेट स्वीप चिट करना चाहते थे लेकिन नाकामयाब हुए। ये लगातार की चौथी गेंद यहां पे डॉट देखने को मिल रही है। शायद ऐसे लग रहा है आकाश गिरी की ये पहली ओवर रहेगी जो मिडन निकल सकती है। एक विकेट भी लिया है। बहुत बढ़िया गेंदबाजी आकाश की। और इस बार हवा में खेल दिया। दो खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं और देखिएगा गेंद वहां पे प्रोटेक्शन है जब तक कि थ्रो करे। इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने और इस 2 रनों के साथ खाता खोला। 1 विकेट के नुकसान पर 2 रन। आकाश डीजे भाऊ गायकर, जिनके जो प्रोप्राइटर है इस डीजे के, उनकी आवाज आप तक पहुंच रही है। इस बार देखिएगा क्या जबरदस्त कट हुआ था। गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली। गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। शानदार गेंद की हुई समाप्ति, ओवर की हुई समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 2 रनों के बाद 1 विकेट के नुकसान पर। यहाँ पे
इस ग्राम पंचायत के उपसरपंच साहब, उनकी सौभाग्यवती है शायद, आई थिंक अरुण पाटिल। उसके बाद दीपक ठाकुर यहाँ पे देखने को मिल रहा है। तो काफी मेहनत है इन लोगों की, उनकी भी सराहना करना चाहूंगा। और पूरी तरह से मंच भरा हुआ। और हमारे नरेश पाटिल, वो भी काफी खुश है। क्रिकेट के मुकाबले में कब देखने को मिलता है, लेकिन आज उन्होंने वक्त निकाला इस मुकाबले के लिए। दीपक पाटिल सर, दीपक पाटिल साहब जो नारपोली ग्राम पंचायत के माजी सरपंच साहब है और उनकी सौभाग्यवती उप सरपंच साहब है हाल ही में, तो वो भी इस मुकाबले का आनंद ले रहे हैं। वो जानते हैं हमारे गांव की टीम है, तो उनका रुकना जायज है। उनकी ओर से एक बढ़िया डे नाइट मुकाबले का आयोजन हमने देखा था, सरपंच सदस्य उप सरपंच ट्रॉफी 2024। सुनील काटावले को देख के ऐसे लग रहा है कि मुकाबले नहीं, कोई शादी है। लुकिंग वेरी स्मार्ट। गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से नए गेंदबाज कल्पेश खरत ओवर द विकेट। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से लो फुल टॉस गेंद थी, अलोंग द कारपेट खेला है ऑफ साइड में। वहां पे प्रोटेक्शन है, जब तक कि थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास। और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 3 रन। थोड़ी सी मुश्किल स्थिति है मैं कहूंगा टीम नारपोली की, क्योंकि 1 विकेट डाउन हो चुका है, 3 रन बन चुके हैं। ऐसे हालात में अगर अपने टीम को आगे लेके जाना है तो काफी सारी मशक्कत करनी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी। हवा में खेल दिया इस बार, गेंद जाएगी। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव सिक्स रन। थैंक यू, बहुत बढ़िया छक्का देखा, वाव 6। लॉन्ग बाउंड्री लाइन के सर के ऊपर से इस गेंद को खेला था। और बहुत वक्त के बाद थोड़ा सा दिल को सुकून मिला होगा नारपोली टीम के सपोर्टर्स के, क्योंकि टीम की टोटल की बात की जाए तो 9 रन। कल्पेश खरत ओवर द विकेट। काफी बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी हल्की सी बाहर की तरफ निकली गेंद और गेंद गई विकेट कीपर की दस्ताना में। हमारे सरपंच साहब देखिएगा, सप्ताह हो या फिर वारकरी संप्रदाय का कौन सा भी प्रोग्राम हो, वहां पे ज्यादा दिखते हैं, लेकिन आज इस साल क्रिकेट के मंच पर तानाजी पाटिल साहब देखने को मिले। स्लिपिंग शॉट यहां पे एक कौन तैयार किया था 90 एंगल का, लेकिन नाकामयाब हुए। गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में, डॉट बॉल। टोटल वहीं पे रुका हुआ 9 रन। मुश्किल में जरूर है नारपोली टीम यहां से, मैं कहना चाहूंगा। और जहां तक बात की जाए भिंगारी टीम के बनाम खेलते हुए क्या परफॉर्मेंस दिया था मंगल मूर्ति कालुंद्रे टीम ने। मिस टाइमिंग स्ट्रोक, विकेट कीपर गेंद के नीचे, यस इट इज टेकन, विकेट इज गॉन, नारपोली हैव लॉस्ट द विकेट। इस साल अगर देखा जाए ना मयूर, तो बहुत टच में है मंगल मूर्ति कालुंद्रे टीम। आई थिंक 12 फाइनल उन्होंने 2023-24 में, इस साल नए टेनिस क्रिकेट सीजन में 12 फाइनल उनके नाम दर्ज है। क्या बात है। एक वक्त था जब कालुंद्रे टीम फॉर्म के लिए स्ट्रगल कर रही थी, आज देखिएगा क्या जबरदस्त फॉर्म है। टीम की टोटल की बात करें तो 9 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। नए गेंदबाज, वही गेंदबाज कल्पेश खरत, छक्का जरूर खाया लेकिन कमबैक करने वाली गेंदबाजी। नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर दाखिल, नरेंद्र मस्कर। ये बंदा, ये बला है गेंदबाजों के लिए। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। ओ इस बार देखिएगा, नाइट में थोड़ा सा बल्ला कम बोलता है नरेंद्र मस्कर का, लेकिन जब बोलेगा तब
बहुत बेहतरीन बल्लेबाज है। और इसी के साथ अगर देखा जाए तो दूसरी ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल अगर देखा जाएगा तो स्कोर कार्ड के ऊपर रन है मात्र 9 रन। क्या पहली गेंदबाजी की थी आकाश गिरी ने एक विकेट लेकर मात्र 2 रन खर्च किए थे पावर प्ले की ओर में। दूसरी गेंदबाजी करते हुए कल्पेश खरत 7 रन खर्च किए थे और 1 विकेट भी लिया था। अब देखना होगा, काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है, इसमें कोई दौरा नहीं। 12 गेंदों का मुकाबला शेष है। एक तरफ है मंगल मूर्ति कालुंद्रे, एक तरफ जय हनुमान मसोबा 11 नारपोली टीम। प्रतीश मस्कर तीसरे नंबर के गेंदबाज देखने को मिलेंगे। 45 माफ कीजिएगा 45 नंबर जो उन्हें कुछ सलाह मशवरा दे रहे इस वक्त कालुंद्रे टीम के खिलाड़ी है वहां पे प्रवीण घरत, रायगढ़ का रॉस टेलर कहा जाता है और बहुत बेहतरीन खिलाड़ी है। बहुत सालों से क्रिकेट खेलते हुए एक बेहतरीन परफॉर्मेंस उन्होंने अपनी टीम के लिए, अपने गांव के लिए जरूर यहां पे दिया है। लेकिन चलिएगा दोस्तों, नए गेंदबाज के साथ प्रतीश मस्कर और द विकेट। ये पहली गेंद और ये देखिएगा ऑन साइड में खेला, वहां पे प्रोटेक्शन है, जब तक थ्रो करे डेंजर एंड पर दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। तीसरी रन निकालना चाहते थे लेकिन नकारा और इस 2 रनों के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 11 रन। ग्यारह रन बन चुके हैं। क्या जबरदस्त मुकाबला यहां पे देखने को मिल रहा है। यहां पे बहुत सारे लोग यहां पे क्रिकेट देख रहे हैं, जिसमें से एक खास हमारे बिल्कुल नजदीकी, उन्होंने इस मुकाबले के लिए शुभकामनाएं दी है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, आड़े बैट से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए। गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में, जहां से एक खास जो कि इस इलाके में जिनका नाम बिल्कुल फेमस है, महेश पाटिल, पूर्वा नेटवर्क केबल के प्रोप्राइटर है, और भास्कर भोईर, कीर्तन भोईर, रुपेश पाटिल, रुपेश गायकर आई थिंक, उन्होंने शुभकामनाएं दी है। इस बार देखिएगा 1 रन बनी, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। 2 रन कंप्लीट, 4 रन यहां से चौवा आया। दीपक पाटिल बेहतरीन यहाँ पे अगर देखा जाए तो चौवा जरूर आया था। उसके बाद अगर देखा जाए टीम का टोटल 16 रन बन चुका है। थोड़ी सी धीमी शुरुआत जरूर है नारपोली टीम की। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, बार उठाकर खेला, आउट ऑफ द पार्क, ब्यूटीफुल स्ट्रोक, मैक्सिमम 6 रन। या संपूर्ण मंचाला सांगू इच्छितो, इथे महिला वर्ग आहे, राजकीय बरेचसे पुढारी आहेत। दीपक पाटील जे अंपायर आहेत ना मैदानामध्ये, त्यांच्या माझ्या माहितीनुसार 257, यस सर, 257 टुर्नामेंट्स कंप्लीट झालेले आहेत आणि 2025 पासून त्यांनी घोषणा केलेली आहे की 1 जानेवारी 2025 पासून मी जिथे पण अंपायरी करेन आणि मला त्या अंपायरी मधून जो मानधन मिळणार आहे तो त्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला मी डोनेट करणार आहे। जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। जे पंच आमचे दीपक पाटील आहेत ना, बऱ्याचशा वर्ष क्रिकेट कॉमेंट्री करतायत आणि या वर्षी त्यांनी अशी जाहीरपणे घोषणा केलेली आहे
की 2025 म्हणजे 1 जानेवारी 2025च्या पहिल्या महिन्यापासून मी जिथे पण कॉमेंट्री करेन तिथे मिळालेला मानधन मी त्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला डोनेट करणार आहे. फार उदार नेतृत्व. थँक्यू सर. सॅल्यूट आहे तुम्हाला. आम्ही नाही करणार. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 22 धावा. 22 रन ऑन अ बोर्ड. प्रतीश मस्कर षटकाराला चौकार षटकार मार खातोय प्रतीश, कारण या षटकामध्ये त्यांनी जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात. 13 धावा, एक वाईट, एक चौकार, एक षटकार, एक डबल रन. थोडीशी खराब गोलंदाजी मंगलमूर्ती कालुंद्रे टीम कडून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा प्रतीश तयार. यावेळेला पुन्हा एकदा फिरून मारलाय बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट. 24 धावा. 24 रन्स. 24 लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करतोय आपल्या मराठमोळ्या माणसाची ही वाहिनी जिचं नाव आहे 24 लाईव्ह इव्हेंट. 2,50,000 सबस्क्रायबर. जरूर लाईक करा या स्पर्धेला, या वाहिनीला. अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळलाय. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव नकार दिला आणि या 2 धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकताना धावफलकावर धावा आहेत 26 धावा. 26 रन. 3 षटकं संपतायत. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचं लास्ट ओव्हर प्रोग्रेसवर असेल. सव्वीस धावा आहेत धावफलकावर. द्वारकानाथ चोरगे सर आमच्या बरोबर बसलेले आहेत. दीपक पाटील, संतोष पवार, रायगड मधली ही दिग्गज मंडळी आहेत आणि अख्ख्या रायगड मध्ये मोठमोठ्या स्पर्धांना कव्हर करत असतात. आणि आज या बातांच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं अंपायर म्हटलं ना की खूप मोठं प्रेशर असतं मित्रांनो. कॉमेंटेटरला खूप इझी असतं, सोपं असतं. एखादा शब्द चुकला की सॉरी म्हणता येतं, परंतु अंपायर म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी रायगडमध्ये पार पाडत असताना आमचे द्वारकानाथ चोरगे, दीपक पाटील, संतोष पवार ही मंडळी खूप जिकरीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा गोलंदाज प्रवीण घरत. मागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच 45, जगविख्यात प्रसिद्ध नंबर 45 ही टी शर्ट प्रदान केलेला हा. पण ओ काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर दांडी गुल. विकेट डाऊन. का मला रायगडचा रॉस टेलर म्हणतात, का मी रायगडभर प्रसिद्ध आहे याचं जिवंत उदाहरण आपण पाहिलं असेल. शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना कभी नहीं खेलता, कभी नहीं भूलता. और वही बात यहाँ पे देखने को मिली है. प्रवीण घरत, जोवेळी आणि भातान. आता मजा येणार कारण महिला वर्ग सुद्धा असणार आहे आणि इथे कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, कुणाचे वडील, कुणाचा मित्र आता मॅच बघायला असतील. त्यामुळे ही मॅच भातानकरांसाठी नुसती मॅच नसणार आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे. प्रचंड मेंटेन. जोवेळी आणि भातान टॉस साठी यायचं आहे. अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे जोपर्यंत फेकणार. दुसरी धाव डेंजर एंड वर थ्रो केलेला आहे आणि पहा काय चालाकी आहे. MS धोनीची आठवण करून दिली. खूप चांगली चालाक पद्धतीने क्रिकेट इथे पाहायला मिळालंय. मंगलमूर्ती कालुंद्रे संघ सध्याच्या घडीला जर म्हटलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. टीमची टोटल 28 धावा. ओव्हर द विकेट. हवेमध्ये खेळलाय या बॉलला. क्षेत्ररक्षक मात्र
तिथे चेंडूपर्यंत पोहोचतोय, जोपर्यंत फेकणार तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जात, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. पहिला आपण पाहिलं या 30 धावेनं मात्र समीकरणामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रवीण खरत ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. 1 धाव कंप्लीट. इस बार यावेळेला मात्र प्रवीण घरत गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि जोपर्यंत फेकी करणार तोपर्यंत पुन्हा एकदा धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र 2 धावा. तेहतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 33 रन ऑन अ बोर्ड. शेवटचं षटक प्रोग्रेसवर आहे. चांगली गोलंदाजी झाली मी म्हणेन. 4 षटकांमध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखून धरण्याचा प्रयत्न मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचा आतापर्यंत यशस्वी होताना. अलंग कापेट यावेळेला आपण पाहिलं दुसरी धाव कंप्लीट होणार का? येस, 2 धावा कंप्लीट आणि 35 धावा पहिल्या सत्रामध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर 35 धावा जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. काय होणार हे ऐकण्यापूर्वी देऊया एक डीजेला संधी. जोवेळी आणि भातान या 2 संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल आणि टॉस करण्यासाठी सन्माननीय तानाजी खंडागळे साहेब यांना विनंती करेन. माजी तालुका अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी सन्माननीय तानाजी पाटील माजी तालुका अध्यक्ष आहेत आणि फार जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत तानाजी खंडागळे साहेब यांचा आपण त्यांच्या माध्यमातून हा टॉस इथे केला जाईल. माजी पनवेल तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तानाजी खंडागळे यांच्या माध्यमातून आपल्याला इथे टॉस केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं मी मगाशीच म्हटलं की मित्रांनो, तानाजी पाटील जे सरपंच आहेत ग्रामपंचायत भातांचे, हे क्रिकेटच्या माध्यमातून आज बऱ्याचशा वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आज त्यांनी झोकून दिलं या स्पर्धेसाठी आणि हा सगळा डामडौल आहे ना भारतीय जनता पार्टीचा, त्याच्या पाठीमागे सिंहाचा वाटा सरपंच साहेब यांचा आपल्याला पाहायला मिळेल. पवित्र वाद्य तुताऱ्या आपण पाहिल्या, त्यांच्या माध्यमातून स्वागत ही पाहिलं. तानाजी खंडागळे यांचं स्वागत आपण पाहिलं आणि आज प्रत्येक मान्यवर आहे ना तो अगदी शोभून दिसतोय या स्टेजला.
जिंकण्यासाठी गरज आहे ती 36 धावांची. आमचे दीपक पाटील सरपंच साहेब थोडेसे आता शंकेमध्ये असतील, कारण लोएस्ट टार्गेट आहे, समोर एक मजबूत संघ आहे, परंतु नारपोली संघ सुद्धा कुठे कमी नाही आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर नारपोली संघ फार मातब्बर आहे. या लोएस्ट टार्गेटला थांबवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नक्की होणार. बातन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अरुणा गाताडे आणि मिस्टर गणेश गाताडे यांनी इथं आमच्या या क्रिकेट शृंखलेला येऊन भेट दिली, त्याबद्दल मंडळाच्या तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. आणि या मालिकेत त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर असे चषक दिलेले आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा मी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि दोन्ही दाम्पत्यास विनंती करतो की आपण कृपया समालोचन कक्षामध्ये आमचं आदरातिथ्य स्वीकारासाठी जायचं आहे. रजनी मुकादम आणि रसिका भोईर या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे. अमोल मालकर पण इथे समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. आणि आता स्वागत समारंभाकडे वळूया. भातन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अरुणा गातडे आणि त्यांचे पती श्री गणेश गातडे यांचा सत्कार रसिका भोईर ग्रामपंचायत सदस्य आणि रजनी मुकादम यांच्या हस्ते होत आहे. रिप्लेमध्ये आपण 24 लाईव्हला हा फटका जरूर, रिप्लेमध्ये जे ऑनलाईन प्रेक्षक असतील ना ते बघत असतील, मी रिप्ले पुन्हा एकदा क्लिक करायला लावेन. पहा काय जबरदस्त फटका आहे, क्लासिकल स्ट्रोक, पुस्तकी फटका याला म्हणता येईल. अगदी परफेक्ट शॉट आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवर आला षटकार. षटकारानं मात्र टीमची टोटल 10 धावा. दिनेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. ओव्हर द विकेट, स्टेट डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळलाय. बॉल जाणार पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाते, ती मात्र 1 धाव. एक धाव. टीमची टोटल 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. एकीकडे मंगलमूर्ती कालुंद्रे संघ, एकीकडे जय हनुमान मसोबा 11 नारपोली टीम. ओव्हर द विकेट, हलक्या हाताने डिफेन्स केलं. शॉट थर्डमॅनला असलेला खेळाडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा संपर्क होत नाहीये. टोटल मात्र तिथे स्टॉप झालेली आहे. धावसंख्या आहे 11 धावा. सिंगल स्पर्धेच्या विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र मंगलमूर्ती कालुंद्रे संघ करताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा, 1 डझन धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. पहिलं षटक दिनेश पाटील, एक मोठं नाव. रायगड ओपनच्या टुर्नामेंट्स असो, तालुका हाफ असो, या खेळाडूचं नाव जरूर आवर्जून घेतलं जातं. काय जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक, पॉइंट आणि कव्हरच्या मधून या बॉलला फेकून दिलं. वाव, चौकार. थँक्यू. पाहायला पण टीमची टोटल धावसंख्या
16 धावा आहे धावफलकावर. पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये 36 धावांचं. पहिल्या षटकामध्ये तडाखा बसलाय आणि मी म्हणेन हा प्लस पॉइंट असेल टीम काळुंद्रे संघासाठी. 16 धावा आल्यात म्हणजे अर्थातच आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. अवघड नसणार आहे काळुंद्रे संघासाठी. ओव्हर द विकेट. या बॉलला मिस्टामिंग स्ट्रोक जरूर खेळला गेला. सिली मिड ऑफला असलेला खेळाडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत फेकी करणार तोपर्यंत धाव कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा संपर्क होत नाहीये. आता 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. 17 बॉल 20 धावा. ओव्हर द विकेट. एक धाव कंप्लीट केली जाते आणि विकेट इथून जाताना पाहायला मिळेल. श्री शिव 11 जुवेळी विरुद्ध श्रीदत्त भातान या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. आपण टीमची टोटल जर विचार केला तर धावसंख्या आहे ती मात्र 16 धावा. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीश म्हस्कर. बॅट्समन माफ करा, नवीन बॅट्समन आपल्याला प्रतीश म्हस्कर हा पाहायला मिळेल. अभिजित मोरे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र सरळ बॉलला खेळला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु नकार दिला ऐन क्षणाला आणि एक धाव कंप्लीट. टीमची टोटल 1 न पुढे मूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल 17 धावा. 15 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 15 बॉल 19 धावा. काय जबरदस्त मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हलक्या हातानं या बॉलला खेळ. गॅप शोधली. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात. चौदा चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच. या चौकारानं थोडासा मॅचचा पूर्णपणे पिक्चर बदललाय कारण आता 14 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 21 धावा. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्यामध्ये आउट होणारा पहिला बॅट्समन आपण प्रवीण घरत याला पाहिला. ओव्हर द विकेट. इथून मात्र अपील केली गेलेली अंपायरकडे. आणखीन एक डॉट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. ना जिंकलाय मंगलमूर्ती कालुंद्रे संघ ना हारलाय जय हनुमान मसोबा 11 नारपोली संघ. मज्जा येणार. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली. प्रेक्षकांना मज्जा येणार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अभिजित मोरे तयार असणार. हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एक धावेनं मात्र पुन्हा एकदा हळुवारपणे स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. 22 धावा. एका खेळाडूचा म्हणजे अर्थातच मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा खेळाडू आकाश गिरे याचा मोबाईल हरवलाय. जर कुणा मिळाला तर जरूर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे
14 धावांची. 12 बॉल 14 धावा म्हणजे 7.00च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल. नवीन गोलंदाज आपण भावेश मोरे याला पाहाल. अशा अडचणीच्या कालामधून जर या भावेशनं आपल्या संघाला पुढे नेलं ना तर कदाचित आठवणीमधला क्रिकेट असेल कदाचित भावेशचा. कारण आता मात्र गोलंदाजाला कंबर कसावी लागणार आहे. फलंदाजाच्या हातामध्ये खूप काही आहे. प्रत्येक षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च 7 धावा काढायच्या आहेत. बारा बॉल आणि 14 धावेंची गरज. 7.00च्या सरासरीनं धावसंख्या मात्र जमावी लागेल आणि अशा वेळेला मात्र भावेश मोरे याच्यावर जबाबदारी सोपवली आहे. ओव्हर द विकेट भावेशाचा पहिला बॉल. डॉट बॉल. मज्जा येणार. मी मगाशीच म्हटलं लोएस्ट टार्गेटच्या मॅच मध्ये मजा येत असते. आता 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. भावेश मोरे फार अनुभवी खेळाडू आहे. नारपुरी संघाची या सीझन मधले 16वी ट्रॉफी आहे. त्यामुळे तोही संघ कुठे कमी नसणार आहे. मोठा फटका आहे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. वाव कॅच. विकेट. चाळीसगाव प्रीमियर लीग या विभागातली सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा आणि त्या मॅच मध्ये या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ट्रॉफी मिळालेली आणि ती का मिळाली ते आपण बघितलं असेल. ज्याचं नाव आहे अभिजित मोरे. मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करणारा हा गोलंदाज आपण पाहू शकाल. आता मात्र समीकरण असं आहे येणारे चेंडू असणार आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 10 बॉल 14 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय राहुल पाटील. उजव्या हाताचा बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. भावेश मोरेनं मात्र विजयाचे स्वप्न दाखवलेत टीम नारपोलीला. 10 बॉल 14 धावांची गरज. भावेश तयार. हिअर इज नेक्स्ट वन. काय जबरदस्त अफलातून भन्नाट सुपर. शब्द नाहीयेत. काय जबरदस्त बॉल फेकला गेला. रिप्ले मध्ये सुद्धा आपण त्या बॉलला चेक करू शकता. टप्पा खाल्यानंतर एवढा स्विंग झाला आहे तो बॉल. आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता. ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना हा बॉल लँड झाला आणि किती बाहेर निघाला. त्यामुळे कदाचित निशब्द झाला फलंदाज. डॉट बॉल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा या बॉलवर मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. 1 धाव कंप्लीट. रिस्क घेतली नाही परंतु डेअरिंग करावी लागेल यावेळेला नारपोली संघाला. कारण डेअरिंग करेगा तभी भाई बनेगा. 1 धाव आणि या 1 धावीच्या माध्यमातून टीमची टोटल 23 धावा. उर्वरित 8 बॉल आणि 13 धावांची गरज. 14 चेंडू आणि 15 धावांचा खेळ मी लास्ट टाइम सांगितलेला. आता 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. म्हणजे 1 धाव काढण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला. याचं नाव क्रिकेट आहे. ओव्हर द विकेट. भावेशनं या मॅच मध्ये मात्र कमबॅक केलंय. विकेट किपर छोटीशी चुकी करतोय परंतु नारपोली संघाला आता अलाउड नाहीये चुकी करण्याची. कारण भावेश मोरे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. 1 धाव मिळाली. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 7 बॉल 12. वाटत होतं असं की सहज मंगलमूर्ती कालुंद्रे संघ या मॅचला जिंकेल परंतु नाही. मॅच सोडणार नाही. मी अजून हरलो नाही. मी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची ताकद ठेवू शकतो हे दाखवून दिलं नारपोली संघानं. काय जबरदस्त गोलंदाजी. 7 बॉल
12 धावेंची गरज आहे. यावेळेला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. विकेट डाऊन. मॅच मध्ये ट्विस्ट. पहा आपण 6 चेंडू उर्वरित आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 12 बॉल आणि 14 धावांची गरज होती. त्यावेळेस आमचे दीपक पाटील यांचा चेहरा थोडासा उतरलेला, आता थोडासा अजून खुशी आलेली आहे चेहऱ्यावर. आणि काय येऊ नये, कारण ते त्यांच्या त्या गावातले माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच आहेत. आत्ता मात्र दीपक पाटील सर 6 चेंडू आहेत आणि 12 धावांची गरज. अर्धा डझन बॉल आणि 1 डझन धावा एवढं समीकरण राहिलंय. कमालीचा कमबॅक, कमालीचा कमबॅक. आणि स्तुती करेन नारपोली संघाची, कारण या स्पर्धेमध्ये कमबॅक कसं करावं ते दाखवून दिलंय. भले इथून मंगलमूर्ती कालुंद्रे संघ जिंको किंवा इथून नारपोली संघ जिंको, परंतु कमबॅक कसं करायचं ते दाखवून दिलं भावेश मोरेनं, दाखवून दिलं नारपोली संघानं. जबरदस्त क्रिकेट. 6 बॉल 12 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज नितेश पाटील. 6 बॉल 12 धावा आणि एक जबरदस्त इनिंग खेळावी लागेल. मात्र आता समोर आहे फलंदाज प्रतीश. पहिला बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे. या सेटस टॅकन विकेट. पुन्हा एकदा जल्लोष असणार नारपोली टीमच्या खेळामध्ये. मॅच होत्याचं नव्हतं केलं मी म्हणेन नारपोली संघानं, कारण 18 चेंडू आणि गरज होती 20 धावेंची. परिस्थिती अशी आहे. त्यानंतर 12 चेंडू आणि 14 धावांची, 12 बॉल 14 धावांची गरज असताना मात्र आता परिस्थिती अशी आहे की 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलं खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी. आणि खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला नारपोली संघाची पाहायला मिळाली. शेवटचा गोलंदाज ज्याने पहिल्याच बॉलवर मात्र विकेट, नितेश पाटील. आता 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. जबरदस्त कमबॅक. नारपोली संघाचे पाठेराखे खुश असतील आज. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. 1 धाव कंप्लीट. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट. यावेळेला मात्र आता चेंडू असतील 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 4 बॉल 11. भावेश मोरे आणि नितेश पाटीलनं मात्र कमालीची गोलंदाजी केली. ओ सुपर सुपर बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट. कोण जिंकणार आहे मित्रांनो माहिती नाही, परंतु मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. अंधारात ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर शॉट न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला. या बॉलला प्रोटेक्शन आहे तिथे. 2 धावा कंप्लीट. 2 धावा. आता 2 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. दोन्ही संघांच्या पाठीराख्याने देव मात्र आता पाण्यात ठेवले असतील, कारण परिस्थिती अशी आहे या बॉलवर चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल, मज्जा येईल. ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर 2 बॉल 9 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक खेळलाय आणि इथून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 1 लीगल डिलिव्हरी.
एक लिगल डिलिव्हरी नारपोली संघ या स्पर्धेमध्ये जिंकू शकतो. एक खराब बॉल नारपोली संघाला बॅकफुटवर घेऊन जाऊ शकतो. एक बॉल 7. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. काय मॅच आहे. भन्नाट, अफलातून, बेस्ट मॅच. आमदार ट्रॉफी 2024 ची हे मॅच आपण पाहू शकता. एक बॉल आणि 7 धावा. एक लिगल डिलिव्हरी नारपोली संघ जिंकू शकतो. आणि नारपोली संघ या स्पर्धेमध्ये विजय होतोय. राखे बघा, आमचे प्रकाश पाटील, योगेश असतील, सगळे लगेच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. शेक हँड करायचं आहे दोन्ही संघांनी. आणि वेल परफॉर्मन्स